म्हणून आपण सर्व प्रस्तावित पक्षांनी जर एक विचार केला तर आज समाजामध्ये सर्वात मोठा असा आंबेडकरी समाज, आज समाजामध्ये सर्वात मोठा असा आंबेडकरी समाज चारही वर्गात विभागलेला आहे, विखुरलेला आहे. चारही वर्गात विभागलेला आहे, विखुरलेला आहे. ह्या समाजाला एकत्र करण्यासाठी जी भूमिका कामगार चळवळीतून दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांनी 1960 पासून राबविली आणि 1980 पासून प्रभावीपणे समाज एकीकरण केलं, आंबेडकरी समाज एकत्र केला, त्या धर्तीवर आज रवींद्र शिंदे, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे यांचं कामगार चळवळीचं काम, आंबेडकरी चळवळीचं काम पुढे घेऊन येत आहे आणि आलोही आहे, प्रभावीपणे करत आहे. आज सरकारला, विधानभवनातील सरकारला कामगार चळवळीचा आम्ही विचार करायला लावला, कामगार चळवळीचा आम्ही विचार करायला लावला. म्हणून विधानसभेमध्ये कामगार चळवळीचे अनेक प्रश्न आले, कामगारांचे अनेक प्रश्न आले. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कर्मचाऱ्यांचा प्रश्न आला, कामगारांच्या वारसा हक्काचा प्रश्न आला, शहर विकासाचा प्रश्न आला, काळू डॅमचा प्रश्न आला, ट्रॅफिकचा प्रश्न आला, विविध कन्स्ट्रक्शन कामं चालू आहेत, नियमबाह्य कामं चालू होतात, स्ट्रक्चरल ऑडिट न तो गडकरी रंगायतांचा प्रश्न आला आणि जितेंद्र आव्हाड संघर्षातून आलेले आमच्या राष्ट्रवादी यांनी विधानसभेमध्ये काळू डॅम भविष्यातील पाण्याचा प्रश्न मांडला. आमदार संजय केळकर जे कामगार मित्र आहेत, जितेंद्र आव्हाड पण कामगार मित्र आहेत, अभियंता युनियनचे अध्यक्ष आहेत, जितेंद्र आव्हाड पण कामगार मित्र आहेत आणि अभियंता युनियनचे अध्यक्ष आहेत, संजयजी केळकर पण कामगार मित्र अध्यक्ष आहेत आणि एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी कामगार युनियनचे सल्लागार आहेत आणि नरेश मस्केजी स्टेम प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत. या सर्वांना पक्षांना मी विनंती केली आहे की मी स्वतः जाऊन विविध पक्षांना भेटलेलो आहे. परवाच शिवसेना गटाचे एकनाथ शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांना प्रत्यक्ष भेटून आम्ही प्रत्यक्ष हे निवेदन दिलेलं आहे. एकनाथ शिंदे गटाचे शिवसेना यांना आनंदाश्रमामध्ये जाऊन नरेश मस्के यांच्या हातामध्ये प्रत्यक्ष निवेदन आम्ही दिलेलं आहे. आम्ही डॉक्टर बाबासाहेबांच्या रक्ताचे, भीमरक्ताची माणसं आहोत. त्यामुळे आम्हाला पक्षातून जर आम्हाला उमेदवारी दिली तर आम्ही नक्कीच सामाजिक भावनेने आणि कामगार चळवळीने, सामाजिक भावनेने, कामगार चळवळीने पक्ष मोठा करण्याचा प्रयत्न करू. एकनाथराव शिंदेंचे हात बळकट करून त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणण्यास हा रवींद्र शिंदे सहकार्य करेल, हा तुमचा वाद आहे. रवींद्र शिंदे जिथे जिथे हात लागतो, रवींद्र शिंदेचा जिथे जिथे हात लागतो ती गोष्ट त्या लोकांना मिळालेली आहे. मी एकेकाळी जेव्हा प्रथमतः एकनाथराव शिंदे आमदार होण्यापूर्वी एकनाथराव शिंदे आमदार ठाणे महानगरपालिकेच्या गणपतीसमोर त्यांनी एक मागणी मांडली मनातील की मला आमदारकी मिळो. ठाणे शहरामध्ये 4 आमदार शर्यतीत होते. एकनाथराव शिंदेच्या पुढे 4 आमदार एकनाथराव शिंदेच्या पुढे होते आणि 5वे एकनाथराव शिंदे होते. परंतु एकनाथराव शिंदेंना आमदारकी मिळेल की नाही ही आशंका नव्हती. परंतु त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या गणपतीपुढे त्यांनी आपलं मागणी मांडली की मला आमदारकी मिळू दे आणि भविष्यात पुढे एक चांगला कर्तृत्ववान नेता होऊ दे, या उद्देशाने गणपतीपुढे म्हणणं मांडलं एकनाथराव शिंदे आणि त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले. उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडून ते शिवसेनेचे आमदार झाले 2005 मध्ये. आणि ज्यावेळेस ते आमदार म्हणून प्रथम निवडून आले तेव्हा मी त्यांच्या किसाननगरच्या शाखेमध्ये मी स्वतः रवींद्र शिंदे, एकनाथरावजी शिंदे आमदार, नवनिर्वाचित आमदार आणि काही पदाधिकारी यांच्यासोबत बसलो होतो. तेव्हा मैत्री भावनेने लक्षात नसेल एकनाथराव शिंदेंच्या, आता ते मोठे मुख्यमंत्री माजी आणि आताचे उपमुख्यमंत्री, हे गोष्ट लक्षात नसेल. तुमच्या शिवसेना शाखेमध्ये नगरच्या शिवसेना मी आणि तुम्ही बसले, एक मित्र या भावनेने तुम्ही चर्चा केली. अरे रवी, आता मी तर आमदार झालो, परंतु प्रत्येकाला वेळ 5,000 रुपये खर्च होतात, पैसा कुठून आणायचा. तर मी साहेबांना एक विधान केलं, साहेब तुम्ही नुकतेच आता आमदार झालात, त्यामुळे नुकतेच आमदार झाल्यामुळे तुम्ही त्याची चिंता करू नका, विचार करू नका. तुमच्याकडे खोऱ्याने पैसा येणार, हे माझं मत.
मी त्या काळी मांडलेले आहे आणि ते मत माझं खरं ठरलेलं आहे. कारण मी प्रामाणिक सत्यवादी माणसं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या भीमरक्ताचा माणूस आणि स्वामी समर्थांचा सत्यवादी विचाराचा आहे. स्वामी समर्थ हे सत्याच्या मागे असतात. त्यामुळे जे काही मी बोलतो ते खरं होतं आणि एकनाथराव शिंदेच्या बाबतीत जे काही बोललो ते खरं झालं आणि आज आपल्याला प्रचिती येते. म्हणून तर मी सांगतो, मला जर खरोखर शिवसेना एकनाथराव शिंदे गटातून जर तिकीट दिलं नगरसेवक, तर महानगरपालिकेमध्ये पक्ष सर्वभौम प्रबळ करण्याचं काम जे कोण करणार, तर कारण मी प्रशासकीय अधिकारी राहिलेलो आहे, कार्यकारी अभियंता राहिलेलो आहे. कुठलं प्रशासकीय गोष्ट कशी करायची आणि जनसामान्यांची गोरगरिबांची कामे कशी करून घ्यायची चांगलं ज्ञात आहे, माहिती आहे. आणि म्हणून माझ्यासारख्याला जर नेतृत्व करायचा संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करेल. एवढंच मग सांगायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. धन्यवाद.